4-4:30ला त्याचं पूर्ण गाव इथं जमा झाले होते लेडीज, जेंट्स म्हणजे सगळे. आणि मग त्यावेळेस माझा छोटा भाऊ इथं दुकानात आला. त्यानं पाहिलं ते, की इथं सगळं समाज त्याचा जमा झालेला आहे. कारण त्याचं रोजचं उठलं की पुतळा काढायचा, महाराजाचा पुतळा काढायचा, कोणी म्हणायचं फेकायचा. म्हणून मग आम्हाला ती भीतीच होती. म्हणून त्यानं घरी जाऊन सांगितलं संजीवनीला, की तिथं सगळे जमा झालेले आहे. मग तिनं मला फोन केला म्हणे, "अक्का, की तू ये म्हणे घरी." मग ती पण घाबरलेली होती. मग मी पण आले आणि त्याचं पूर्ण पब्लिक पाहून आम्ही पण सगळेच घाबरलो. त्यावेळेस तारामती मुंडे म्हणून ती म्हणे, त्या पी-एस-आयला म्हणे, की "जसं आम्ही उकळून फेकतो म्हणे, तुमच्याकडून काही होत नाही म्हणे आता, आम्ही फेकतो म्हणे उकळून." आणि ती पुढे चालली तर मी तिला अडवलं. मग त्याचं पूर्ण कळपच आला माझ्या अंगावर. आणि त्याने मग तिकडे ओढताड करून मारहाण केली. म्हणून संजीवनी पण माझ्याकडे आली, की हिला मारणं चाललं म्हणून. मग त्याने संजीवनीला एकीकडं, मला एकीकडं, दोन्ही भावजाईला असं वेगळं-वेगळं मारलं. आणि नंतर ते कळप पडला आणि ते डोक्यात दगड टाकायचं तर माझ्या भाचीने धरला तो. तर तिच्या पण इथं लागलेलं आहे. मानाला पण समजा तिला लोटलं-बिटलं असेल काही त्या याच्यात. आणि त्याच्यातच माझा पाय पण फ्रॅक्चर झालेला आहे. म्हणजे त्याने असं ओढताड केली आणि खाली पाडेल होतं. मारहाण चालूच होती. कोणी पाय ओढायचं, कोणी केस ओढायचं, हात ओढायचे, कोणी असं लाथानं मारायचं. तसं मारहाण त्याच्यात कसं मोरडा ते समजा काडी-बिडी नाही मारली त्याईनं. आता फक्त ही जी समजा त्याईनं मारहाण केली, त्याला शिक्षा व्हावं म्हणून. आम्हाला मारहाण त्याईनं केली आणि त्या अजून पण समजा हिंडतात बाहेर मोकळ्या. तोपर्यंत आमचं दुखणं राहणारच.